बातमी आहे मोखाडा तालुक्यातून। ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही त्यांना घरकुल योजनेचा लाभ कधी मिळणार हा संतप्त सवाल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मोखाडा तालुक्यातील खोस ग्रामपंचायतीतील हद्दीतील कविता दत्तात्रय घाटाळ यांचे राहते घर 1 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास क्षणार्धात कोसळले। काही क्षणातच आयुष्यभराचा संसार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला। घरातील धान्य, कपडे, भांडी, संसार उपयोगी साहित्य पावसात भिजून निकामी झाले आणि 4 निष्पाप चिमुकल्यासह संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले। ही घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नाही तर प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि घरकुल योजनांच्या संत अंमलबजावणीचा जिवंत पुरावा असल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली। या कुटुंबाचा घरकुलासाठीचा संघर्ष आजचा नाही। प्रथम कविता घाटाळ यांच्या सासऱ्यांनी घरकुलासाठी अर्ज करून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले। त्यांच्या निधनानंतर पती दत्तात्रय घाटाळ यांनीही अनेकदा पाठपुरावा केला, मात्र त्यांनाही आयुष्यभर प्रतीक्षाच करावी लागली। आज पती हयात नाही आणि घरही कोसळले। अनेक वर्षाचा संघर्ष अखेर निराशेत संपल्याची वेदना या घटनेतून समोर आली आहे। सध्या कविता घाटाळ या आपल्या 4 मुलांसह उघड्यावर दिवस काढत आहेत। मुसळधार पावसात ना सुरक्षित निवारा ना डोक्यावर छप्पर, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि भवितव्यही आता संकटात आले आहे। शासनाच्या योजनांची सर्वाधिक गरज असलेल्या या कुटुंबापर्यंत मदत का पोहोचली नाही असा सवाल उपस्थित होत आहे। घर कोसळून बराच वेळ उलटूनही सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। मात्र ग्रामसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असल्याचे माहिती मिळत आहे। धुळे शहरातील वाचकांच्या 22 वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक शब्दगंगा, निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक, दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प। केवळ व्हॉट्सअपवरच नाही तर दैनिक शब्दगंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहा सोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या घरात। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या